प्रिय विद्यार्थ्यांनो, मी आशा क्षीरसागर मॅडम. मी आज गणित विषयातील दिलेल्या अंकांच्या समूहातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी संख्या कशा तयार करावयाच्या ते पाहणार आहोत. तर बाळांनो, आपण तीन अंकांचा समूह घेणार आहोत आणि त्यापासून आपण 3 अंकी संख्या तयार करणार आहोत. 1, 2 आणि 3. हा आपण तीन अंक घेतलेले आहेत. तर या 3 अंकांपासून प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी संख्या किती तयार होतात ते पाहूयात. तर आपण पहिल्यांदा 1 या अंकाने सुरुवात करून 3 अंकी संख्या किती तयार होतात ते पाहूयात. 1, 2, 3. 1, 2, 3. आता 1 या अंकाने सुरुवात होणारी आणखी एक दुसरी संख्या तयार होते. 1, 3, 2. 1, 3, 2. त्यानंतर 2 या अंकाने सुरुवात होणारी संख्या पाहूया. 2, 1, 3. 2, 1, 3. 2 या अंकाने तयार होणारी दुसरी संख्या पाहूयात. 2, 3, 1. 2, 3, 1. त्यानंतर आपण 3 या अंकाने सुरुवात होणारी संख्या पाहूयात. 3, 1, 2. 3, 1, 2. त्यानंतर 3 या अंकापासून तयार होणारी दुसरी संख्या पाहूयात. 3, 2, 1. 3, 2, 1. तर बाळांनो, आपण या संख्यांचं वाचन करूयात. 123, 132, 213, 231, 312, 321. ओके. तर बाळांनो, 1, 2 आणि 3 या अंकांपासून आपल्याला किती संख्या मिळाल्या? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर 1, 2, 3 या अंकांच्या समूहापासून आपल्याला 3 अंकी 6 संख्या तयार करता आल्या. ओके. त्यानंतर आपण दुसऱ्या अंकांचा समूह पाहूयात. तर आपण 3 कोणत्याही संख्या घेतोय. त्यातली पहिली संख्या 3, दुसरी संख्या 0 आणि तिसरी संख्या 5. तर बाळांनो, आपण या 3 अंकी संख्यांपासून प्रत्येक अंक एकदाच वापरून आपल्याला 3 अंकी संख्या किती तयार करता येतात ते पाहूयात. पहिल्यांदा आपण 3 या अंकापासून सुरुवात होणारी कोणती संख्या आहे ते पाहूया. 3, 0, 5. 3, 0, 5. त्यानंतर आपल्याला 3 या अंकापासून दुसरी आणखी एक संख्या तयार करता येते. 3, 5, 0. ओके. 3, 5, 0. तर बाळांनो, आपल्याला 5 या अंकापासून सुरुवात होणारी कोणती संख्या तयार होते ते पाहूयात. 5, 3, 0. 5,
3 0. त्यानंतर 5 या अंकापासून तयार होणारी दुसरी संख्या पाहूयात. 5 0 3. 5 0 3. त्यानंतर आपण पाहणार आहोत 0 या अंकापासून संख्या तयार करता येते का? बघूयात. 0 3 5. 0 3 5. तर बाळांनो, आपण जर या संख्येचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येतं की ही 3 अंकी संख्या आहे का? नाही. तर बाळांनो, ही 2 अंकी संख्या तयार झालेली आहे. त्यामुळे ही 3 अंकी संख्या आहे का? नाही. तर बाळांनो, 0 ने सुरुवात होणारी दुसरी एक संख्या तयार होते. 0 5 3. तर बाळांनो, 0 5 3. आता जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की 0 पासून सुरुवात होणारी 3 अंकी संख्या तयार होत नाही, तर ही फक्त 2 अंकी संख्या तयार होते. ही संख्या तयार झाली 53. ही 3 अंकी संख्या तयार झाली का? नाही. तर आपण 3 अंकी संख्या किती तयार झाल्या ते पाहूयात. 1 2 3 4. तर 4 संख्या तयार झाल्या. तर आपण याचं वाचन करूयात. 305, 350, 530, 503. ओके. तर बाळांनो, समजलं? 3 0 आणि 5 या संख्यांच्या समूहापासून आपल्याला 4 संख्या तयार करता आल्या आणि 0 पासून तयार होणारी ही 3 अंकी संख्या नाही, हे देखील समजलं. ओके बाळांनो? ओके. त्यानंतर आपण दुसरा 3 अंकी संख्यांचा समूह घेणार आहोत. तर बाळांनो, नीट लक्ष द्या. 6 7 आणि 8. ओके. 6 7 आणि 8 या 3 अंकांच्या समूहापासून आपल्याला किती अंकी संख्या 3 अंकी संख्या किती तयार करता येतात ते पाहूयात. तर बाळांनो, 6 या अंकाने सुरुवात करून किती संख्या तयार होतात ते पाहूयात. 6 7 8. 6 7 8. त्यानंतर 6 ने सुरुवात करून आपल्याला दुसरी संख्या मिळवता येते. 6 8 7. 6 8 7. आता 6 ने सुरुवात करून आपल्याला 2 संख्या मिळाल्या. त्यानंतर आपण पाहणार आहोत 7 या अंकापासून सुरुवात होणाऱ्या 3 अंकी संख्या किती तयार करता येतात. 7 6 8. 7 6 8. आता 7 या अंकापासून सुरुवात होणारी आणखी एक संख्या तयार करता येते. 7 8 6. 7 8 6. तर बाळांनो, आता 8 या अंकापासून सुरुवात होणारी संख्या पाहूयात. 8 6 7. 8 6 7. ओके. तर 8 या अंकाने सुरुवात होणारी आणखी एक 3 अंकी संख्या तयार होते. ती कोणती ते पाहूयात. 8 7 6. 8 7 6. तर बाळांनो, आपण या अंकांचं
वाचन करूयात. 678, 687, 768, 786, 867, 876. ओके, हे समजलं बाळांनो? तर बाळांनो 6, 7 आणि 8 या अंकांच्या समूहापासून आणि प्रत्येक अंक एकदाच वापरून आपल्याला 6 संख्या तयार करता आल्या. तर बाळांनो, हे समजलं तुम्हाला? ओके, तर आपण पुढचा घटक पाहूयात. मागची संख्या आणि पुढची संख्या. तर बाळांनो, पहिल्यांदा आपल्याला खालील संख्यापट्ट्यांतील संख्या वाचा. तर बाळांनो, आपण पहिल्यांदा संख्या वाचूयात. 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110. आता दुसरी लाईन वाचूयात आपण. 215, 216, 217, 218, 219, 220, 221, 222, 223, 224, 225, 226. आता आपण तिसरी लाईन वाचूया. 399, 400, 401, 402, 403, 404, 405, 406, 407, 408, 409 आणि 410. तर बाळांनो, आपण या सर्व संख्या वाचल्यात. तर बाळांनो, आपल्याला वरील संख्या पट्ट्यांच्या मदतीने लगतची पुढची संख्या लिहा. वरील संख्या पट्ट्यांच्या मदतीने लगतची पुढची संख्या लिहायची आहे. तर बाळांनो, लगतची पुढची संख्या म्हणजे काय आणि लगतची मागची संख्या म्हणजे काय ते पाहूयात. आता बघा, आपण समजा 103 या अंकाच्या पुढचा अंक 104 आणि मागचा अंक 102. तर बाळांनो, 103 या अंकाच्या लगतची पुढची संख्या 104 आहे. तर 103 आणि 104 मध्ये फक्त एका अंकाचा फरक आहे. म्हणजे 103 पेक्षा 104 एका अंकाने मोठी आहे. तर 103 पेक्षा 102 हे एका अंकाने लहान आहे. हे समजलं बाळांनो? तर बाळांनो, या संख्यापट्टीचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येतं की 99 पेक्षा 1 ने 100 मोठी, 100 पेक्षा 1 ने 101 मोठी, 101 पेक्षा एका अंकाने 102 मोठी, 103 पेक्षा 104 एका अंकाने मोठी. तर बाळांनो, लगतची पुढची संख्या एका अंकाने मोठी असते आणि लगतची मागची संख्या एका अंकाने लहान असते. तर बाळांनो, आपण एक उदाहरण पाहूयात. वरील संख्या पट्ट्यांच्या मदतीने लगतची पुढची संख्या काढूयात. तर बाळांनो, इथं एक उदाहरण आहे. 105. 105
ची लगतची पुढची संख्या. तर बाळांनो पाहूयात 105 या संख्येच्या लगतची पुढची संख्या कोणती आहे? ओके, 106. एकशे सहा. समजलं बाळांनो? लगतची पुढची संख्या. लगतची पुढची संख्या एका अंकाने मोठी असते. आता 220 ही संख्या आहे. 220 ची लगतची पुढची संख्या. लगतची पुढची संख्या एका अंकाने मोठी असते आणि लगतची मागची संख्या एका अंकाने लहान असते. हे आपण शिकलो. तर बाळांनो 220च्या लगतची पुढची संख्या 221. 409 च्या लगतची पुढची संख्या 410. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. वरील संख्या पट्ट्यांच्या मदतीने लगतची मागची संख्या लिहा. तर पाहूयात, इथं 400 हा अंक दिलेला आहे आणि आपल्याला या 400 या अंकाच्या मागची लगतची संख्या शोधायची आहे. तर बाळांनो आपण काय शिकलो? प्रत्येक अंकाच्या मागची संख्या एका अंकाने लहान असते. मग 400च्या अगोदरची संख्या कोणती? 399. बरोबर, 399. ओके. आता 107 या अंकाची लगतची मागची संख्या कोणती आहे ते पाहूया. 107 च्या मागची लगतची संख्या एका अंकाने लहान असते, एका अंकाने कमी असते. मग 107च्या अगोदरची संख्या कोणती? बरोबर, 106. हे समजलं बाळांनो? बरोबर. तर 218 या अंकाची लगतची मागची संख्या 219. ओके. तर बाळांनो पुढचा प्रश्न आपण पाहूयात. वरील संख्या पट्ट्यांच्या मदतीने लगतची मागची व लगतची पुढची संख्या लिहा. आता आपण वरच्या 2 प्रश्नांमध्ये पाहिलेलं आहे की लगतची पुढची संख्या एका अंकाने मोठी असते तर लगतची मागची संख्या एका अंकाने कमी असते. तर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. वरील संख्या पट्ट्यांच्या मदतीने लगतची मागची व लगतची पुढची संख्या. तर बाळांनो आपल्याला इथं $217 हा अंक दिलेला आहे. तर या 217 या अंकाच्या लगतची पुढची संख्या कोणती आहे ते पाहूयात. 217च्या पुढची संख्या कोणती? 218. आता आपल्याला 217च्या लगतची मागची संख्या शोधायची आहे. 218 पेक्षा फक्त एकाच अंकाने कमी असणारी, फक्त एकाच अंकाने लहान असणारी संख्या कोणती? तर आपण संख्यापट्टीच्या सहाय्याने आपण शोधू शकतो, आपण पाहू शकतो. 217च्या अगोदरची म्हणजेच मागची संख्या, म्हणजेच एका अंकाने कमी असणारी संख्या 216. ओके. आता आपण 100 या अंकाची
पहिल्यांदा मागची संख्या शोधूयात. लगतची मागची संख्या. 100 या अंकाची लगतची मागची संख्या कोणती असेल? म्हणजे 100 पेक्षा फक्त एका अंकाने कमी असणारी, एका अंकाने लहान असणारी संख्या कोणती आहे बाळांनो? अगदी बरोबर, 99. तर बाळांनो, 100 या अंकाच्या लगतची पुढची संख्या म्हणजे 100च्या पुढची संख्या. पुढची संख्या एका अंकाने मोठी असते. मग 100च्या पुढची संख्या कोणती? 100 आणि 1 101. ओके. तर बाळांनो, पुढची संख्या पाहूयात. 409. 409 या अंकाच्या लगतची पुढची संख्या पाहूयात. 409 या अंकाच्या लगतची संख्या कोणती आहे? 410. 410. तर बाळांनो, 409च्या लगतची मागची संख्या म्हणजेच एका अंकाने कमी, एका अंकाने लहान असणारी संख्या कोणती? 409 पेक्षा एका अंकाने लहान कोणती? बरोबर, 408. म्हणजे 409च्या लगतची मागची संख्या 408 आणि 409च्या लगतची पुढची संख्या 410. तर बाळांनो, आपण पुढचा प्रश्न पाहूयात. दिलेल्या संख्येच्या लगतची पुढची संख्या व संख्या त्या संख्येपेक्षा कितीने मोठी असते? तर इथं आपल्याला तोच प्रश्न आलेला आहे जो आपण मागे शिकलो. दिलेल्या संख्येच्या लगतची पुढची संख्या त्या संख्येपेक्षा कितीने मोठी असते? आपण पाहिलं की नाही, लगतची पुढची संख्या कितीने मोठी असते बाळांनो? बरोबर, 1 ने. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न. दिलेल्या संख्येच्या लगतची मागची संख्या त्या संख्येपेक्षा कितीने लहान असते? आणखी एकदा प्रश्न वाचूयात आपण. दिलेल्या संख्येच्या लगतची मागची संख्या त्या संख्येपेक्षा कितीने लहान असते? कितीने लहान असते बाळांनो? अगदी बरोबर, 1 नेच. आता पुढचा प्रश्न पाहूयात. .435 मध्ये 1 मिळवून येणारी संख्या कोणती? 435 मध्ये 1 मिळवल्यावर म्हणजे 435च्या लगतची पुढची संख्या. 435 मध्ये 1 मिळवला म्हणजेच काय केला आपण? 435ची लगतची पुढची संख्या कोणती आहे बाळांनो? .436. अगदी बरोबर. तर बाळांनो, आपण पुढचा प्रश्न पाहूयात. 435 मधून 1 कमी करून येणारी संख्या कोणती? बाळांनो, 435 मधून 1 कमी केल्यानंतर म्हणजेच कोणती? 435च्या लगतची मागची संख्या. 435च्या लगतची मागची संख्या कोणती आहे?
आपण यासाठी संख्यापट्टीचा पण वापर करू शकतो किंवा त्या अंकामधून एक अंक वजा करू शकतो. तर आपल्याला माहिती आहे 435च्या लगतची मागची संख्या कोणती आहे बाळांनो, सांगा बरं तुम्ही. 435च्या लगतची मागची संख्या, अगदी बरोबर, 434. 434. पुढचा प्रश्न पाहूयात. लगतची पुढची व लगतची मागची संख्या लिहा. तर बाळांनो, आपल्याला इथं एक उदाहरण दिलेलं आहे. 119. 119च्या लगतची पुढची संख्या 120 आणि 119च्या लगतची मागची संख्या 118. आता आपल्याला 200 या अंकाच्या लगतची पुढची संख्या, लगतची पुढची संख्या एका अंकाने मोठी असते, म्हणजे 200च्या पुढची संख्या 201. 201 आणि 201च्या लगतची मागची संख्या 200 येईल का? नाही. तर बाळांनो, 200च्या लगतची मागची संख्या एका अंकाने कमी असते, म्हणजे 200च्या आधीची संख्या कोणती? 199. आता पुढचं उदाहरण पाहूयात. तीनशे 91. आता 391च्या पुढची संख्या कोणती आहे ते पाहूयात. 391 नंतर 392 ही संख्या येते, म्हणजे 391च्या लगतची पुढची संख्या 392. आता 391 या संख्येच्या लगतची मागची संख्या कोणती आहे बाळांनो? फक्त एका अंकाने कमी, 390. 390. ओके. आता आपण बाळांनो पुढचा अंक पाहूयात. 599. 599 या अंकाची पुढची संख्या कोणती आहे? 599 झाल्यावर कोणता अंक येतो? 600. अगदी बरोबर, 600. आता 599च्या आधी कोणती संख्या येते? म्हणजे लगतची मागची संख्या. 599च्या अगोदर, बरोबर, 598. 598. अगदी बरोबर. पुढचं उदाहरण आहे 800. आता 800 या अंकाच्या पुढची संख्या कोणती आणि मागची संख्या कोणती? म्हणजेच लगतची पुढची संख्या. आपल्याला माहिती आहे लगतची पुढची संख्या एका अंकाने मोठी असते. मग 800च्या लगतची पुढची संख्या कोणती? 801. आणि लगतची मागची संख्या, आता 800च्या आधीची संख्या कोणती? 799. ओके, हे समजलं बाळांनो? तर आपण पुढचं उदाहरण पाहूयात. दिलेल्या संख्येच्या पुढील कोणत्याही 3 संख्या लिहा. तर बाळांनो, आपल्याला इथं म्हणजे असं दिलेलं नाही की लगतची पुढची संख्या किंवा लगतची मागची संख्या. आपल्याला त्या संख्येपेक्षा कोणतीही पुढची संख्या लिहायची आहे, म्हणजे आपण कोणतीही लिहू शकतो, सलगच लिहावी असं नाही. तर आपण इथे एक उदाहरण दिलेलं आहे ते पाहूयात. 555.
आता 555 या संख्येच्या पुढं 556 यायला पाहिजे की नाही, पण नाही, इथं त्यांनी 600 दिलेली आहे. मग आपण 555च्या पुढची कोणतीही संख्या लिहू शकतो. आता इथं 600 दिलेली आहे. आता 600च्या पुढची कोणतीही संख्या, 601 लिहू शकतो, 602, 630, तर इथं दिलेली आहे 650. आता 650 या संख्येच्या पुढची कोणतीही संख्या लिहू शकतो आपण, तर इथं 651, 52, 53 कितीही लिहू शकतो. मग इथं 650च्या पुढची 977 ही संख्या दिलेली आहे. तर बाळांनो, आता आपल्याला पुढची कोणतीही संख्या आपण लिहू शकतो. आता इथं 399 हा अंक दिलेला आहे. आता आपल्याला 399 या अंकाच्या पुढची कोणतीही संख्या लिहायची आहे. आपल्याला सांगितले का लगतची पुढची? नाही. तर आपल्याला पुढची कोणतीही संख्या लिहिली तरी चालते, कोणतीही संख्या लिहायची. पण आपण लक्षात ठेवायचंय, आपण 399 नंतर जी संख्या लिहिणार आहोत त्या संख्येच्याच पुढची संख्या आली पाहिजे. नंतर 3 नंबरला जी लिहिली त्याच्याच पुढची 4 नंबरला आली पाहिजे. तर बघा बाळांनो, इथं आपल्याला 399च्या पुढची कोणतीही संख्या लिहायची आहे आपल्याला. तर बाळांनो, 399च्या पुढे आपण 400 पण लिहू शकतो, 401, 402, 450 किती पण लिहू शकतो. तर आपण मी इथं लिहिते 499च्या पुढची संख्या 410. म्हणजे मी इथं 400 लिहिली का? नाही, आपण पुढची कोणतीही संख्या लिहू शकतो. तर बाळांनो, आता मी 2 नंबरला 410 लिहिलेली आहे. तर मला या 410च्या पुढची कोणतीही संख्या लिहायची आहे. मग मी 411 न लिहिता मी 456 लिहिते. ओके. पण मला आता इथं पुढची संख्या लिहिताना मात्र 456च्या पुढची संख्या लिहायची आहे. मग 456च्या पुढची संख्या 457, 458 न लिहिता मी 599 ही संख्या लिहिते. ओके, हे समजलं बाळांनो? पुढची कोणतीही संख्या लिहायची आहे. तर बाळांनो, शेवटचा एकच प्रश्न राहिलेला आहे. दिलेल्या संख्येच्या मागील कोणत्याही 3 संख्या लिहा. तर आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. त्या उदाहरणामध्ये आपण पाहूयात. आता 500 हा अंक दिलेला आहे. या 500च्या मागची कोणतीही लहान संख्या लिहू शकतो. मग आपण 499 लिहू शकतो, 498 लिहू शकतो, पण इथं दिलेली आहे 407. मग 407च्या मागची कोणतीही संख्या आपल्याला इथं लिहायची आहे. इथं त्यांनी दिलेली आहे 312. मग 312च्या मागची कोणतीही संख्या आपण लिहू शकतो. इथं दिलेली आहे 99. ओके, मागची आपण कोणतीही संख्या लिहू शकतो. पण लिहिताना हे लक्षात ठेवायचं की इथं 500 संख्या दिलेली आहे. तर या 500च्या मागची कोणतीही संख्या मग आपण लिहू शकतो. इथं 407 दिलेली आहे, पण लिहिताना या 407च्या मागची संख्या या 407 पेक्षा लहान पाहिजे. मग इथं 312 दिलेली आहे. मग 312 या अंकाच्या मागची संख्या लिहायची. मग 312 पेक्षा लहान संख्या कोणतीही, इथं 99 दिलेली आहे. ओके, हे समजलं? तर बाळांनो, पुढचं एक उदाहरण पाहूयात. तर बाळांनो, पुढं एक संख्या दिलेली आहे 601. कोणती संख्या दिलेली आहे? 601. तर बाळांनो, 601 च्या मागची संख्या, मग 601 पेक्षा कोणतीही आपण लहान संख्या लिहू शकतो. मग इथं आपल्याला काही मर्यादा दिली नाही, कोणतीही लिहू शकता. पण आपल्याला त्याच्या अगोदर 3 संख्या लिहिता आल्या पाहिजेत, हे लक्षात घ्यायचं. तर बाळांनो, 601 च्या मागची
कोणतीही संख्या घेऊ शकतो. मग 600 घेऊ शकतो, 599 घेऊ शकतो, 456 घेऊ शकतो. तर आता इथं मी घेते, लगतची घ्यावी असं काही नाही. 601च्या मागची कोणतीही संख्या घेऊ शकतो आपण. मग मी इथं 560 घेते. ओके. आता 560 या संख्येच्या मागची संख्या कोणतीही घ्यायची, पण ही 560 पेक्षा लहान घ्यायची. 560च्या मागची संख्या मग मी 559 घेऊ शकते, 541 घेऊ शकते, पण इथं मी घेणार आहे 340 आणि तुम्हीही घेऊ शकता कोणतीही संख्या, फक्त 560 पेक्षा लहान असावी आणि त्याच्या आधीची संख्या लिहिण्यासाठी आपल्याला संधी असावी, कारण पुढची एक चौकट आहे. तर बाळांनो, 340 च्या मागची कोणतीही संख्या, मग आपण 340 या अंकापैकी कोणतीही संख्या घेऊ शकतो मागची. 340. मग आता इथं मी कोणतीही संख्या घेऊ शकते, 210. तर मी 210 ही संख्या घेतलेली आहे. तर बाळांनो, समजलं तुम्हाला? सहाशे एकच्या मागची कोणतीही संख्या 560. मग 560च्या मागची कोणतीही 340 ही संख्या, 340च्या मागची कोणतीही 210. ओके बाळांनो, हे समजलं तुम्हाला? ओके. हा भाग आपण इथंच संपवतोय. ओके.